केलं आहे. सो हिअर इट गोज. खरं तर आज मी डेथवर ॲज सच नाही बोलणार, पण मरायच्या आधी काय केलं पाहिजे त्याच्याशी रिलेटेड थोडंफार बोलणार. तर एक स्टोरीचं शीर्षक आहे मरायला कोणाला वेळ आहे. आणि एक माणूस असतो, रस्त्यावरनं चालत असतो, चालता चालता कोलॅप्स होतो आणि गर्दी जमा होते आजूबाजूला त्याच्या, आणि कोणीतरी क्राऊडमधून ओरडतं की अरे चपलेचा वास द्यायला, किंवा अरे कांदा आहे का कोणाकडे, कांद्याचा वास द्या, म्हणजे कदाचित तेल शुद्धीवर. एपिलेप्सी, कन्व्हल्जन्स, फिट्स, मिरग्या, अपस्मार, या ही सगळी नावं आपण ऐकली असतील. तर तो होता एक एपिलेप्सीचा पेशंट. तशीच मी सुद्धा एक एपिलेप्सीची पेशंट आहे. बरं, आम्ही सांगून थकलो आता की फर्स्ट एड एवढीच आहे एपिलेप्सीमध्ये की एका कुशीवर वळवून ठेवा, कुठली आहे, पण ठीक आहे आमचं पण ऐकणार. आणि मग काही नाही, असं चालू राहिलं. आणि मग ऑगस्ट 2021 मध्ये आणि फेब्रुवारी 2022 मध्ये असं दोनदा मी लाईव्ह देवाचं दर्शन करून आली. सो मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी बघते. सर्दी खोकल्यापासून डायबिटीज असो, हार्टचे प्रॉब्लेम्स असो, BP असो, स्ट्रोक असो, हेडेक्स असो, अगदी डेथपर्यंत सगळंच बघते. आणि त्यावेळेला असं बऱ्याचदा होतं की नातेवाईक पेशंटचे त्यावेळेला डिसिजन मेकर्स बनतात. आणि मग डिसिजन मेकर्स बनतात त्यावेळेला ते 2 ग्रुप्समध्ये डिवाइड होतात. एक ग्रुपचं असं म्हणणं असतं की ह्या हॉस्पिटल्सची लोक सारखी लुटायलाच बसलेली असतात, नको कुठल्याच ट्रीटमेंट्स नको करायला, जाऊ दे ना जातायत तर. दुसरा ग्रुप असतो की नाही पण ते आमच्या नात्यात एक जण होते ना, त्यांना असं झालं होतं आणि या सगळ्या महागड्या ट्रीटमेंट्स केल्या आणि मग ते बरे पण झाले, त्यामुळे ट्रीटमेंटच चालू ठेवायला पाहिजे. प्रॉब्लेम आमचा येतो मग की आम्ही काय करायचं. ज्या वेळेला आम्ही ट्रीट करतो त्यावेळेला आम्ही काय ट्रीट करायचं, पेशंटला काय हवंय, ह्या गोष्टीचा कोणी विचारच करत नाही. आणि मधला मार्ग खूप कमी वेळेला असतो त्यावेळेला, काउन्सिलिंग होतं, सगळं होतं, पण तरीही मधला मार्ग खूप कमी वेळेला असतो. मग अशाही गोष्टी ऐकल्यात की बरं प्रॉपर्टीचं काय लिहून ठेवलंय ना सगळं, जर प्रॉपर्टी वगैरे सगळं सेट असेल तर मग जाऊ दे ना, काय फरक पडतो, आजारी कुठे नाहीये, कधी ना कधीतरी जायचंच आहे ना, म्हातार पण आले, ठीक आहे. पण मग अशा वेळेला कोणी हा परत विचार करतच नाही की पेशंटला काय हवंय. तर त्याच्यासाठी म्हणून असे लिव्हिंग विल आणि नॉर्मल विल मध्ये फरक आहे. नॉर्मल विल म्हणजे मृत्यूपत्र, जी साधारणपणे म्हातारी लोक करतात, ज्याच्यात प्रॉपर्टी आणि इतर असेट्सचं डिव्हिजन होतं. आणि लिव्हिंग विल म्हणजे इच्छापत्र, ज्याच्यात तुमचे हेल्थकेअर नीड्स आणि तुमची हेल्थकेअर ऑटॉनॉमी प्रोटेक्ट होते. आपल्या भारतीय संविधानामध्ये सुद्धा राईट टू ऑटॉनॉमी आहे. स्पेसिफिकली सांगायचं झालं तर सेक्शन 21 मध्ये, ज्याचे सब पार्ट्स राईट टू हेल्थ अँड मेडिकल असिस्टन्स आणि राईट टू डिग्निफाईड डेथ आहेत. तुमच्या लिव्हिंग विल मध्ये तुम्ही तुमचे हेल्थकेअर रिलेटेड सगळे निर्णय लिहू शकता. म्हणजे उद्या जर तुमच्यावर सुद्धा ही वेळ आली की आणि तुम्हाला बोलताच नाही आलं की तुम्हाला काय हवंय, तर ते डॉक्युमेंट तुमची हेल्थकेअर नीड्स त्यावेळेला प्रोटेक्ट करेल. आता उरतो प्रश्न, लिव्हिंग विल्स करू कोण शकतं. आज मी मान्य करते तुम्हाला काहीच होत नाहीये, 100% हेल्थी आहात, पण तुमचं वय जर 18 वर्ष आणि वर असेल तर तुम्हाला लिव्हिंग विल्स करता येणार. आणि तो जो माणूस रस्त्यावर पडला होता, आजवर माझी अशी वेळ अजून तरी नाही आलेली, पण बऱ्याच लोकांकडून मी असंही ऐकलंय की अगं तुझं वय काय, तू तर आता अजून 30च वर्षाची, तुला कशाला या सगळ्या गोष्टींची गरज, आणि आत्तापासून कशाला करायचा विचार करते, किंवा डेथ बद्दल बोलायचं नसतं, चुकीचं असतं ते, असं नाही करायचं वगैरे, असं काय बोलायचं, पॉझिटिव्ह विचार करायचे, हो असं सगळं ऐकून झालंय. पण त्या सगळ्यांना मी एकच म्हणते, बरीच लोक असेही म्हणतात 70% लाकडं आमची गेलेच नसणार. मी तर म्हणते मी 2दा स्वतः जाऊन आलीये. त्यामुळे
आजारपण कोणालाही सांगून येत नाही. आणि ज्या वेळेला तुमच्यावर, माझ्यावर किंवा अजून कोणावरही ही वेळ येईल जेव्हा ते बोलू शकणार नाही, तेव्हा एक तो कागद तुमच्यासाठी नक्की बोलेल. थँक्यू.